अकोला पुलिस ने श्री सप्तशृंगी ज्वेलर्स डकैती कांड का महज 72 घंटों के भीतर पर्दाफाश कर बड़ी सफलता हासिल की है। स्थानीय अपराध शाखा एलसीबी ने 580 से अधिक सीसीटीवी फुटेज खंगालते हुए मुख्य आरोपी को भुसावल से गिरफ्तार कर लिया। पुलिस ने आरोपी के पास से 25.58 लाख रुपए का माल और वारदात में इस्तेमाल पिस्टल बरामद की है। यह सनसनीखेज वारदात 7 मई 2026 को खदान थाना क्षेत्र स्थित श्री सप्तशृंगी अलंकार केंद्र में हुई थी। दोपहर करीब 12:45 पर एक बदमाश ने पिस्टल की नोक पर सराफा व्यवसायी जितेंद्र भास्कर विस्पुते को धमकाकर सोने चांदी के जेवरात और 75,000 रुपए नगद कुल 69.90 लाख रुपए का माल लूट लिया था। घटना की गंभीरता को देखते हुए पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने तत्काल जांच के आदेश दिए। इसके बाद विशेष टीमों का गठन किया गया। जांच के दौरान पुलिस ने शहर और आसपास के इलाकों में 580 सीसीटीवी फुटेज की बारीकी से जांच की। तकनीकी विश्लेषण और खुफिया जानकारी के आधार पर पुलिस ने करीब 700 किलोमीटर तक पीछा करते हुए आरोपी की पहचान भुसावल निवासी रोहन सिंह सतनाम सिंह बावरा के रूप में की। जांच में खुलासा हुआ कि आरोपी ने वारदात से पहले चादर बेचने के बहाने इलाके की रेकी की थी और सरकारी गोदाम के पास किराए का कमरा लेकर ठहरा हुआ था। पुलिस ने जाल बिछाकर उसे भुसावल के खड़का रोड से गिरफ्तार कर लिया। पूछताछ में आरोपी ने अपना जुर्म कबूल कर लिया। उसके पास से 160 ग्राम सोने के आभूषण, 440 ग्राम चांदी के जेवरात और विदेशी बनावट का देसी कट्टा बरामद किया गया। आरोपी को अदालत में पेश किया गया, जहां उसे 16 मई 2026 तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है। इस सफल ऑपरेशन ने अकोला पुलिस की तत्परता और तकनीकी जांच क्षमता को एक बार फिर साबित कर दिया। अकोल्यामध्ये 7 तारखेला खदान नदीमध्ये एक सप्तशृंगी ज्वेलर्स म्हणून ज्वेलरी शॉप आहे, तिथे दुपारी 1 वाजता गन पॉइंटवर एक जबरी चोरीची घटना घडली होती। त्याच्यामध्ये एक माणूस येऊन गनची भीती दाखवून जवळपास 70 लाखाचा मुद्देमाल, गोल्ड, सिल्वर, वेगळे वेगळे असे आयटम्स आणि जप्त करून तो निघून गेला होता। याच्यामध्ये गुन्ह्याची गंभीरता बघता आम्ही 8 टीम याच्यामध्ये स्थापन केले होते। 6 टीम शहरी डीबीचे होते, सुदर्शन पाटील एसडीपीओ त्यांच्या अध्यक्षतेखाली, 2 टीम आमचे एलसीबीचे होते, पीआय शंकर शेळकेचे खाली। अवघ्या 3 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा झालेला आहे। याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे। आरोपी रोशन सिंग सतनाम सिंग बावरा हे भुसावलचा राहणारा आहे। आरोपीची अटक आमची टीमने केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 580 सीसीटीव्ही कॅमेरास तपासण्यात आले होते। पूर्ण आरोपीचा रूट आम्ही बघितला होता आणि अतिशय प्रोफेशनल रित्याने हे जबरी चोरीची घटना झाली होती, ज्याच्यामध्ये आरोपींनी मास्क घालला होता, पूर्ण बाईकचा नंबर वगैरे नव्हता, पूर्ण हातवातवर क्लोथ्स होते। तर अतिशय चांगलं हे डिटेक्शन आहे आणि 700 किलोमीटरचा प्रवास आमची टीम निघालेला आहे। आता आज कोर्टामध्ये हजर करून आरोपीला 6 दिवसची पोलीस कस्टडी कोर्टाने सांगितलेली आहे। 1 दिवस आता प्राथमिक कालच आरोपी अटक झालाय, तर आतापर्यंत 25 लाखाचा मुद्देमाल जप्त आहे आणि अजून 6 दिवस मध्ये आमच्या इतर रिकव्हरी याच्यामध्ये शक्य होईल। एक आरोपी आला होता, त्यांनी गन दाखवली होती आणि गनचे धाकवर भीतीमुळे जे समोरचे ज्वेलर्स आहे, ज्वेलरी शॉपचे ओनर आहे, त्यांनी त्यांचा गोल्ड, सोना, चांदी सर्व दिलं होतं। जवळपास 70 लाखाची जबरी चोरीचा प्रकार होता। अतिशय गंभीर असा प्रकार होता। हे गंभीरता बघून आम्ही जवळपास 8 पथक स्थापन केले होते। त्याच्यामध्ये 6 पथक शहर डीबीचे होते, एसडीपीओ सुदर्शन पाटील, 2 पथक एलसीबीचे होते, पीआय शंकर शेळके साहेबांचे खाली। हे असे 8 डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटीज दिली होती की कोणी काय काय करणार, सीसीटीव्ही फुटेजेस समोरचे, बॅकचे, रेकीचे, बाईकवर फोकस, किमान त्यांनी बॅग कोणता आणलाय, हे सर्व याच्यामध्ये डिफरन्शिएटेड रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असे आम्ही स्थापन करून 2-3 मीटिंग मी सुद्धा यांची घेतली होती। मला अतिशय आनंद होत आहे की अवघ्या 3 दिवसात आमचे स्थानिक गुन्हे शाखाची टीमने जवळपास 580 कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी करून 700 किलोमीटरचा प्रवास करून आमचा हे जे ह्या गुन्ह्याचा डिटेक्शन केलेला आहे। त्याच्यामध्ये जे आरोपी आहे, आरोपीचं नाव, आरोपी जे आहे हे भुसावलचं आहे आणि या भुसावलचं राहणारा आहे आणि आरोपीचं नाव आहे रोहन सिंग बावरा। आता रेकॉर्डमध्ये सध्या याचे गुन्हे नाही आहे, परंतु एक खदान नदीमध्ये आला होता आणि यांनी चादर विकण्याचा काही काम घेतला होता 6 ते 7 दिवस आणि त्या दरम्यान रेकी सुद्धा केली होती की कोणत्या ज्वेलरी शॉपमध्ये सेफ्टीचा अभाव आहे, किमान एकटाच माणूस आहे, कुठे गार्ड नाही आहे, किमान आतमध्येचा एरिया आहे, तर असा रेकी करून पूर्ण प्लॅनिंग करून हे जबरी चोरी केली होती। तर आता आरोपी अटक झालेला आहे। वेपन यांनी जे वापर केलेला आहे तो रिकवर झालेला आहे। बाईक
ज्याचा वापर झाला होता रिकवर झालेली आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 के लिए अकोला से गुलाम मोहसिन.